गुड इव्हनिंग. मी प्रकाशनामध्ये आपल्या सरचे स्वागत आहे. आपण इयत्ता 9वी विषय राज्यशास्त्राचा पाठ आहोत. आपण मागे काही व्हिडिओमध्ये पाठ पाहिलेला आहे. पुढचे पाठ पाहूया आपण. चला, चौथा पाठ आहे आपला संयुक्त राष्ट्रे. चला, आता या प्रकारात आपण नवीन काय शिकणार आहोत ते पाहूया. तर आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता सुरक्षिततासाठी म्हणून संयुक्त राष्ट्र ही काही आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन करण्यात आली. या संघटनेचे उद्दिष्ट तत्त्वे, रचना, शांतता, रक्षणातील तिची भूमिका याचा अभ्यास आपण या प्रकरणात करणार आहोत. बघा, संयुक्त राष्ट्राची पार्श्वभूमी काय आहे. 20व्या शतकाच्या सुरुवातीला 2 महायुद्ध झाली. या महायुद्धामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली. यामुळे जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी एक यंत्रणा निर्माण केली पाहिजे. याच्या पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघ आणि दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्र या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना करण्यात आली. पण पहिल्या महायुद्धानंतर स्थापन झालेल्या राष्ट्रसंघाला फारसं काही यश मिळाले नाही. पण दुसऱ्या महायुद्धामध्ये अणुबॉम्बचा वापर झाल्यानंतर अशा प्रकारची विनाशकारी युद्धे थांबली पाहिजे आणि सदस्य राष्ट्राची काय सामूहिक जबाबदारी आहे. पण याचा काय पुढे विचार केला. पण अशी जाणीव सर्व राष्ट्रांमध्ये निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्र या संघटनेची स्थापना करायला दुसरे महायुद्ध संपल्यानंतर ते करण्यात आले. बघा, संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेचा कालानुक्रम. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान 14 ऑगस्ट 1941 रोजी इंग्लंडचे प्रधानमंत्री विन्स्टन चर्चिल यांनी अमेरिकेचे अध्यक्ष फ्रँकलिन डी रूझवेल्ट यांच्यामध्ये अंटार्क्टिका करार केला. पण या करारानुसार युद्ध संपल्यानंतर आंतरराष्ट्रीय सुरक्षा निर्माण करण्यासाठी एक कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्या निर्णयावर 1944 मध्ये झालेल्या 2 राष्ट्रांच्या परिषदेत विस्तृत चर्चा करण्यात आली व त्यानुसार आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन करण्याचा मसुदा त्यांनी तयार केला. अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे 1945 मध्ये 50 राष्ट्रांच्या प्रतिनिधी सदस्य चर्चा करून संयुक्त राष्ट्राची सनद तयार केली. या सनदेवर युद्ध संपताच 24 ऑक्टोबर 1945 रोजी संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना करण्यात आली. संयुक्त राष्ट्र सार्वभौम राष्ट्र संघटना एक आहे. आता बघा, संयुक्त राष्ट्र आणि संघटनेची उद्दिष्ट काय आहेत आपण पाहूया. आता संयुक्त राष्ट्र जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय संघटना आहे व सुमारे 50 देश आणि संघटनेचे सदस्य होते. आज ही संख्या 193 वर गेली आहे. पण ही सर्व सदस्य राष्ट्र संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठावर एकत्र येतात आणि संयुक्त राष्ट्राची काही निश्चित उद्दिष्ट आहेत. थोडक्यात सांगायचं झाल्यास संयुक्त राष्ट्र ही जागतिक शांतता निर्माण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करतात. कोणत्या बघा, राष्ट्रामध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे, आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडून आंतरराष्ट्रीय सुरक्षा वृत्तीगत करणे, मानवी हक्काचे स्वातंत्र्य जतन संवर्धन करणे, याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक सहकार्य काही संयुक्त राष्ट्राचा हा हेतू असतो. पण सार्वभौम राष्ट्राचे रासायनिक संघटना विशेष जाहीर काय आदर करणे, दुसऱ्या देशाला आक्रमण न करणे, आंतरराष्ट्रीय कायद्याचे व कराराचे ते पालन करणे, हे काय संयुक्त हे सर्व काही राष्ट्राचे सर्व कर्तव्य आहे. पण संयुक्त राष्ट्र सार्वभौम राष्ट्राची एकत्र निर्माण केलेली संघटना आहे. त्यामुळे साहजिकच जे तत्त्व किंवा नियमावली आधारित आहेत ती तत्त्वे थोडक्यात आपण पुढे पाहूया. बघा, आता संयुक्त राष्ट्राची तत्त्वे कोणती बघा. सर्व सभासद राष्ट्राचा दर्जा समान असेल, भौगोलिक आकार, आर्थिक व लष्करी ताकद यावर राष्ट्रामध्ये भेदभाव केला जात नाही. दुसरं तत्व, संयुक्त राष्ट्राचे सभासद राष्ट्रीय परस्पर स्वातंत्र्य आणि भौगोलिक एकात्मतेचा तेथे आदर करावा. तिसरा, सर्व सभासद राष्ट्राने आपले आंतरराष्ट्रीय वाद आणि आपापसातील विवाद हे शांततेच्या मार्गाने सोडवावे. बघा, आता संयुक्त राष्ट्राची रचना. संयुक्त राष्ट्राच्या सनदेमध्ये या संघाची रचना, कार्यपद्धती याविषयी माहिती बघा दिली आहे आपल्याला. 6 प्रमुख शाखा आहेत त्यामध्ये. ते कोणते बघा. आमसभा, सुरक्षा परिषद, आर्थिक आणि सामाजिक परिषद, आंतरराष्ट्रीय न्यायालय, विश्वस्त मंडळ आणि सचिवालय. बघा, इथे संयुक्त राष्ट्राची आमसभा इथे आपल्याला दाखवली गेली आहे. पुढे पाहूया.
तर आमसभा पॉइंट बघा, संयुक्त राष्ट्राचे सर्व सभासद हे देश आमसभेचे काय असतात, सदस्य असतात. देश श्रीमंत असो किंवा गरीब, मोठा असो या छोटा, सर्व सदस्य राष्ट्राचे काय स्थान दर्जा तिथले समान असतो. पण म्हणजे प्रत्येक राष्ट्राला एक मत असते. प्रत्येक वर्षी सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये आमसभेचे काय अधिवेशन असते. पण हा अधिवेशन पर्यावरण, निशस्त्रीकरण अशा महत्वपूर्ण जागतिक विषयावर चर्चा होते. आमसभेतील निर्णय हे बहुमताने घेतले जातात. हे निर्णय ठरावाच्या स्वरूपात असतात. पण म्हणजे आमसभा फक्त ठरावापुरते कार्य करत नाही, तर सदस्य राष्ट्राच्या प्रतिनिधींना एकत्र येऊन चर्चा करण्यासाठी, महत्त्वाच्या जागतिक प्रश्नावर धोरण ठरवण्यासाठी एक व्यासपीठ म्हणजे काय आमसभेचे महत्त्वाचे आहे. आता बघा आमसभेची कार्य काय आहेत. सुरक्षा समितीवरील अस्थायी सदस्याची काय निवड करणे. दुसरा, सुरक्षा परिषदेच्या बरोबरीने संयुक्त राष्ट्राचे काय महासचिव आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयातील न्यायाधीशांची तिथे निवड करणे. संयुक्त राष्ट्राच्या वार्षिक अंदाजपत्रात मान्यता देणे. आता पुढचं वाटते सुरक्षा परिषद. सुरक्षा परिषद एकूण 15 सदस्य असतात. त्यापैकी 5 सदस्य काय तर 10 सदस्य का अस्थायी स्वरूपाचे तिथे असतात. पण अस्थायी सदस्याची निवडणूक ही 2 वर्षांनी काय 2 वर्षांनी आमसभा करते. अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स आणि चीन हे सुरक्षा समितीचे कायम सदस्य असतात. पण त्यांनी नगराधिकाराचा अधिकार आहे. कोणत्याही महत्त्वाच्या प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी 5 कायम सदस्य किंवा 4 तरी अस्थायी सदस्य यांचा होकार असणे ते आवश्यक असते. पण कायम सदस्यापैकी कोणत्याही एका सदस्याने जरी नगराधिकाराचा वापर केला म्हणजे विरोधी मत केले तर ते निर्णय घेता त्यांना येत नाही. तर बघा सुरक्षा परिषदेचे कार्य काय आहे. आंतरराष्ट्रीय शांतता सुरक्षित राखणे ही काय सुरक्षा परिषदेची प्रमुख जबाबदारी आहे. आंतरराष्ट्रीय संघर्षाच्या परिस्थितीत संघर्ष मिटवून शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणे, आर्थिक निर्बंध लादणे, आक्रमक राष्ट्रविरोधात लष्करी कारवाई करण्याचा निर्णय घेणे यापैकी एक पर्याय सुरक्षा परिषद सुचवते. दुसरं, शस्त्रास्त्र नियंत्रणासाठी योजना तयार करण्याचे काम हे काय सुरक्षा परिषद करते. तिसरे, आमसभेच्या बरोबरीने आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश आणि संयुक्त राष्ट्राचे महासचिव निवडण्यात सुरक्षा परिषदेचा सहभाग तिथे असतो. सुरक्षा परिषदेच्या रचनेत बदल व्हावा आणि तिचे स्वरूप अधिक लोकशाहीपूर्ण व्हावे या दृष्टीने सध्या सुधारणा सुचवल्या जात आहेत. पण आता परिषद हे भारताला काय कायम सदस्य मिळावे म्हणून त्यांनी ते टाकायला प्रयत्नशील केला आहे. आता आर्थिक व सामाजिक परिषद. संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक धोरणामध्ये समन्वय साधणे परिषदेचे काय प्रमुख उद्दिष्ट आहे. पण या परिषदेत एकूण 54 किती सदस्य असतात. त्यांची निवड आमसभा करत असते. पण प्रत्येक सभासदाचा कार्यकाळ 3 वर्षाचा असतो आणि दरवर्षी 1/3 सभासद नव्याने निवडले जातात. परिषदेचे निर्णय काय तिथे बहुमताने घेतले जातात. आता बघा त्याचे कार्य काय आहे. दारिद्र्य, बेरोजगारी, आर्थिक, सामाजिक विषमता अशा प्रकारची काही जागतिक पातळीवर चर्चा करण्या उपाययोजना सुचवणे. आता दुसरा, स्त्रियांचे प्रश्न, स्त्रीचे सक्षमीकरण, मानवी हक्क, मूलभूत स्वातंत्र्य, जागतिक व्यापार, आरोग्यविषयक समस्या अशा प्रश्न काय चर्चा करून ते निर्णय घेणे. तिसरा, आंतरराष्ट्रीय स्तरावर सांस्कृतिक शैक्षणिक सहकार्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणे. संयुक्त राष्ट्राची काय संलग्न असलेल्या विविध संघटनेच्या कामात काय सुसूत्रपणा व समन्वय देते राखणे. पुढचा पॉईंट बघा, सचिवालय. संयुक्त राष्ट्राचे प्रशासकीय काम सांभाळण्यासाठी जबाबदारी ही सचिवालयाकडे आहे. सचिवालयाच्या प्रमुखास महासचिव असे म्हणतात. त्यांची निवड आमसभा सुरक्षा परिषद करते. त्यांचे कार्यकाल हा किती तर 5 वर्षाचा असतो. त्यांचे कार्यकाळ हवामान बदल, मानवी हक्क, निशस्त्रीकरण अशा जागतिक प्रश्न काय आंतरराष्ट्रीय परिषदा तिथे भरवणे. आमसभेच्या सुरक्षा परिषदेच्या बैठका तिथे आयोजित करणे, माहितीचे संकलन करणे, प्रसिद्धी माध्यमाला तिथे माहिती पुरवली जाते. आता बघा आंतरराष्ट्रीय न्यायालय. आंतरराष्ट्रीय न्यायालय म्हणजे संयुक्त राष्ट्राची काय न्यायालय शाखा होय. पण आंतरराष्ट्रीय न्यायालय नेदरलँड ह्या देशात येथे आहे. पण न्यायालयात एकूण 15 न्यायाधीश असतात. त्यांची निवड ही आमसभा सुरक्षा परिषद करते. प्रत्येक न्यायाधीश कार्यकाळ हा किती वर्षाचा 9 वर्षाचा असतो. त्यांचे कार्य बघा,
संयुक्त राष्ट्रांचा देश हा संयुक्त राष्ट्रांचे सदस्य देश असलेल्या 2 किंवा अधिक राष्ट्रांमध्ये काय त्यांचे सोडवणे, आंतरराष्ट्रीय कायद्याचा योग्य अर्थ लावणे, संयुक्त राष्ट्राचे संघटनेच्या विविध शाखा किंवा संलग्न संस्था काही कायद्याशी संबंधित प्रश्नांमध्ये ते सल्ला देणे. पुढे पाहूया. विश्वस्त मंडळ. दुसऱ्या महायुद्धानंतर काळात जे प्रदेश किंवा वसाहती अविकसित होत्या त्यांच्या विकासाची जबाबदारी काही विकसित राष्ट्रांवर सोपवण्यात आली. त्या विकसित राष्ट्राने अशा प्रदेशातील विकास मदत करणे आणि त्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लोकशाहीची स्थापना करण्यास मदत करणे अपेक्षित होते, पण त्यांचे उत्तरदायित्व विश्वस्त मंडळाला सोपवण्यात आले आणि त्या विशिष्ट मंडळाच्या कार्याला ते संपुष्टात आले. बघा आता 17 काचे विकासाचे उद्दिष्ट काय आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य राष्ट्रांनी 2000 साली एकत्र येऊन नव्या संस्थांची काही विकास उद्दिष्टे निश्चित केली आणि त्याचे काही महत्त्वाचे उद्दिष्ट खाली दिले ते बघा पाहूया. गरीब व भुकेच्या तळाचे निर्मूलन करणे, प्राथमिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे, स्त्री सक्षमीकरण, बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे, गरोदर स्त्रियांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे, एड्स, मलेरिया इत्यादी रोगांची काही लढा देणे, पर्यावरणाचे रक्षण, विकसित आणि विकसित देशांमध्ये सहकार्य वाढवणे ही उद्दिष्टे साध्य करण्यात इच्छित होती. कालावधी ठरवण्यात येथे आला. युनिसेफ आणि युनेस्को यामध्ये त्याने भारताने काय सहस्त्रकाचे विकास उद्दिष्ट काय गाठण्याचा उल्लेखनीय त्यांनी प्रगती केली गेली. बघा पुढचं संयुक्त राष्ट्र शांतता रक्षण. आंतरराष्ट्रीय संघटनेची शांततापूर्ण मार्गाने सोडवणूक करणे हे संयुक्त राष्ट्राचे काय उद्दिष्ट आहे, पण हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कोणते मार्ग वापरले जावे हे संयुक्त राष्ट्राच्या सनदेत सांगितले आहे. पण ज्या राष्ट्रामध्ये संघर्ष आहे त्या राष्ट्रांना मान्य असा मध्यस्थ नेमणे, न्यायिक प्रक्रियेचा वापर करणे, संघर्ष सोडवण्यासाठी लवाद स्थापन करणे, गरज पडल्यास सैन्य बळाचा वापर करणे, परत संघर्ष होणार नाही याची काळजी घेणे इत्यादी मार्गाचा समावेश असतो. आधुनिक काळात दहशतवाद, वांशिक धार्मिक संघर्ष त्यामुळे मानवी संरक्षणाला तिथे धोका निर्माण झाला आहे, पण त्यामुळे संयुक्त राष्ट्राच्या शांतता रक्षणाच्या कार्याला महत्त्व प्राप्त झालेले आहे. संघर्षग्रस्त प्रदेशात परत हिंसेचा उद्रेक होऊ नये म्हणून लवकरात लवकर सामान्य स्थिती निर्माण व्हावी यासाठी संयुक्त राष्ट्र संघटना करतात प्रयत्न करतात. पुढे होताना शाळा चालू करणे, जनतेमध्ये मानवी हक्काविषयी जागरूकता निर्माण करणे, सामाजिक व आर्थिक राजकीय सुव्यवस्था निर्माण करणे, निवडणुका घेणे इत्यादी. पुढे बघूया. बघा भारतीय शांती सैनिकांमध्ये दाखवले आहे. बघा संयुक्त राष्ट्राचे शांतता रक्षण. संघर्षग्रस्त प्रदेशामध्ये कायमस्वरूपी शांतता निर्माण व्हावी म्हणून पोषक परिस्थिती निर्माण करण्याचे काम या उपक्रमाद्वारे आपण केले जाते. आता संयुक्त राष्ट्राचे शांतता रक्षण आणि संघर्षग्रस्त या प्रदेशाला शांततेकडे वाटचाल करण्यासाठी ते मदत करतात. संघर्षग्रस्त प्रदेशात सुरक्षेबरोबरच राजकीय आणि शांतता करण्यासाठी काय ते सहाय्य केले जाते. पण आंतरराष्ट्रीय शांतता सुरक्षेची संपूर्ण जगात जगण्याला संवर्धन करण्यासाठी संयुक्त राष्ट्र काय अनेकविध कार्य करते, त्यापैकी शांतता रक्षण हे काय काम आहे. याच पूर्वक अनेक उद्योगांमध्ये पुढे बाबांचा समावेश. बघा कोणत्या बाबांचा समावेश आहे. संघर्ष प्रतिबंध आणि मध्यस्थी, शांतता प्रत्यक्ष प्रस्थापित करणे, शांतता रक्षणाच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करणे व शांतता बांधणे. आता बघा संयुक्त राष्ट्र आणि भारतचा मुद्दा पुढे बघूया आपण. संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेपूर्वी त्या विविध परिषदा झाल्या होत्या, त्यामध्ये भारत सहभागी झाला होता, पण निरस्थानीकरण, निःशस्त्रीकरण आणि वंशभेद अशा काही प्रश्न संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठावर काय मोडण्याचा मानत भारताचा सहभाग होता. पण संयुक्त राष्ट्रामध्ये 1946 मध्ये वर्ण देशाचा प्रश्न उपस्थित करणारा भारत हा पहिला देश होता. आता संयुक्त राष्ट्रासमोर अविकसित आणि विकसनशील राष्ट्रीय समस्यावरील चर्चेमध्ये भारताने कायम पुढाकार घेतला आहे. पण संयुक्त राष्ट्राच्या शांती सेनेमध्ये सहभागी होण्यासाठी भारताने नेहमीच आपले सैन्य पाठवले गेले. इतकेच नाही तर भारताने फक्त स्त्री सैनिकांची शांती सेना देखील तिथे पाठवली होती. आंतरराष्ट्रीय संघर्ष शांततेच्या मार्गाने ते सोडवण्यासाठी भारताने पुरेपूर प्रयत्नशील केला आणि हे आता
आपल्या हातून दिसून येते बघा. पाठाचं स्वाध्यातून सोडवायचं आहे. पुढचा प्रकार भारत अन्य देश बघा. थोडीशी उजळणी करू. मागे पण आपण संयुक्त राष्ट्र या आंतरराष्ट्रीय संघटनेची शांतता रक्षणात तिच्या भूमिकेविषयी आपण जाणून घेतलं. आता शांतता रक्षणाच्या कामी भारताने संयुक्त राष्ट्रांना नेहमीच सहाय्य केल्याचे आपल्याला समजले. पण प्रस्तुत प्रकरणात आपण भारत आणि शेजारी राष्ट्र यांच्या संबंधात चिकित्सक आढावा घेणार आहोत आणि भारतापासून दूर असणाऱ्या काही देशांची भारताचे कशा प्रकारे संबंध आहे हे आपण यामध्ये जाणून घेणार आहोत. बघा, भारत आणि त्याचे शेजारचे राष्ट्र भौगोलिक आणि राजकीय दृष्ट्या भारताचे आशिया खंडातील महत्वाचे स्थान आहे. बघा, आपला भारत आणि भारत शेजारचे देश हे आपल्याला कशा जातीने दाखवले गेले आहेत. कोणकोणते देश आहेत बघा. इराण, पाकिस्तान, अफगाणिस्तान, काठमांडू, भूटान, त्रिपुरा आहे आपल्या शेजारी हे देश आहेत. पुढे बघूया. भारताच्या शेजारी राष्ट्रामध्ये बघा अफगाणिस्तान, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार, नेपाळ, भूटान, चीन, मालदीव यांचा काही समावेश होतो. पण समानता, परस्पर आदर मूल्यांना भारताच्या परराष्ट्र धोरणात महत्व आहे. या मूल्यांना अनुसरून भारताच्या शेजारी राष्ट्राचे संबंध काय प्रस्थापित केले आहेत. भारतीय उपखंडात भारत हा आकाराने सर्वात मोठा देश आहे, पण तसेच आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने देखील भारत अधिक विकसित आहे. त्यामुळे दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये भारताचा प्रभाव असणे स्वाभाविकच असते. पुढचं म्हणजे बघा, भारत आणि पाकिस्तान. 1947 मध्ये भारताची भारत आणि पाकिस्तान हे दोन स्वतंत्र देश तिथे निर्माण झाले. बघा, भारत आणि पाकिस्तान. भारत आणि पाकिस्तानचं बघा काय राहते आपण ते पाहणार आहोत. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये संबंधात 3 समस्यांचा प्रभाव आहे. ते कोणते बघा. दोन्ही राष्ट्रांच्या जागतिक दृष्टिकोनातील फरक, काश्मीर समस्या आणि वस्त्रविषयक संघर्ष ह्या 3 समस्यांचा प्रभाव पडतो. तर बघा, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्राच्या जगाकडे पाहण्याचे दृष्टिकोन काय वेगळे तर दोन्ही देशांचे पाहण्याचे दृष्टिकोन कसे वेगळे होते. पण भारतीय जागतिक दृष्टिकोनानुसार भारताने शीतयुद्धकालीन लष्करी संघटनेला विरोध केला आणि भारत पाकिस्तान हा संघर्ष द्विपक्षीय म्हणजे आपापसात सोडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण 1972 साली करण्यात आलेला सिमला करार हा तत्वावर आधारलेला होता. पण या उलट पाकिस्तानने इस्लामी जगताशी आणि चीनशी संबंध राखण्याचा प्रयत्न करून अमेरिकेच्या लष्करी संघटनेला गेला, तिथे प्रवेश घेतला. पण पाकिस्तानला भारताशी संबंध हा प्रस्थापित करण्याबाबत काश्मीर हा सर्वात काय महत्वाचा प्रश्न वाटतो. पण पहिले भारत आणि पाकिस्तान हे युद्ध काश्मीर प्रश्नावरून 1965 मध्ये झाले. पण दोन्ही देशांचे संघर्ष सोडवण्यासाठी 1966 मध्ये ताश्कंद हा करार झाला. परंतु त्यातून काही साध्य झाले नाही. कारण 1971 चे युद्ध हे जरी बांगलादेशच्या निर्मिती संबंधित असले तरी त्याचे काश्मीर काही प्रश्नाची बाजू होती. पण 1972 मध्ये सिमला कराराने भारत आणि पाकिस्तान यांच्यात परस्पर देवाणघेवाणीसाठी एक नवा टाकायला आराखडा तयार केला. 1999 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात कार्यरत क्षेत्रातील पाकिस्तानने केलेल्या घुसखोरीमुळे पुन्हा संघर्ष निर्माण झाला. आजही काश्मीर हे दोन्ही देशाचे काय संघर्षाचे कारण आहे. पण संघर्षाचे स्वरूप मात्र बदलले आहे आणि संघर्षाच्या नव्या काही प्रकारचे वर्णन दहशतवादी ह्या समस्या असे करता येईल. तर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी 1998 मध्ये अणुचाचण्या केल्या. त्यामुळे क्षेत्रातील शांतता आणि सुरक्षेसंबंधित नव्या चिंता निर्माण झाल्या. पण या दोन्ही देशात आण्विक संघर्ष होऊ नये म्हणून अशा रचना वाटत होते. पण भारत आणि पाकिस्तान संबंधित आणखी एक समस्या म्हणजे क्रीक क्षेत्रातील सीमेविषयीचा वाद होय. आता दोन्ही देशांना परस्परमध्ये संवाद साधण्याचे प्रयत्न केले आहे. परंतु पाकिस्तान ज्या प्रकारे भारताच्या विरोधात दहशतवादाला पाठिंबा देत आहे त्या दहशतवादी काय कारवाईवरून आणत आहे. भारतात संवादाचे सर्व प्रयत्न काय
अयशस्वी तिथे ठरत होते. तर बघा भारत आणि चीन यांच्यामध्ये काय संबंध आहे बघा आपण. भारत आणि चीन यांचे संघर्ष दोन प्रश्नांशी निगडीत आहे. ते कोणते बघा, सीमा प्रश्न आणि दुसरा तिबेटचा दर्जा. तर भारत आणि चीन यांच्यावर सीमेवर जो वाद आहे तो अक्साई चीन आणि मॅकमोहन रेषा क्षेत्राशी काय संबंधित आहे. चीनचा दावा आहे तो अक्साई चीन आणि मॅकमोहन रेषा क्षेत्राशी काय संबंधित आहे. चीनचा दावा असा आहे की अक्साई चीन आणि मॅकमोहन रेषेच्या दक्षिणेकडे प्रदेश म्हणजे अरुणाचल प्रदेश हा चीनचा काय भूप्रदेश आहे. मॅकमोहन रेषा ही आंतरराष्ट्रीय सीमारेषा काय सीमारेषा आहे, तरी चीन आणि मान्य नाही करत. तर सीमावादासंबंधी मार्ग काय सुटावा म्हणून भारताने अनेक वेळा प्रयत्न केले, परंतु त्यास फारसे काही यश त्यांना आले नाही. 1962 मध्ये चीनने भारतावर गेलं आक्रमण केलं. तर बघा तिबेट हे पारंपरिकदृष्ट्या एक स्वायत्त क्षेत्र आहे, परंतु चीन त्या प्रदेशात आपले लष्करी नियंत्रण साधलेले आहे वाढवत असल्याने तिबेटचे दलाई लामा यांनी काय भारताचा राज्याश्रय घेतला. या दोन्ही कायद्याच्या संघर्षाला कारणीभूत ठरले गेले. पण चीन आणि पाकिस्तान यांच्यातील मैत्री चीन पाकिस्तानला करत असलेला शस्त्र पुरवठा आणि क्षेपणास्त्रे हे अनुसरणाचे काय तंत्रज्ञान यामुळे भारताच्या काय सुरक्षेला असणारा धोका अधिकच वाढत आहे. त्यामुळे पाकिस्तान आणि चीन यांची मैत्री तसेच भारताच्या इतर शेजाऱ्यांमध्ये भारत असलेला चीनचा प्रभाव हा भारतासाठी काय काळजीची बाब होती. पण असे असूनही भारताने चीनशी संबंध सुधारण्याचा कायम प्रयत्न केला. पण या दोन देशांमध्ये सीमा प्रश्नाच्या माध्यमातून सोडवण्यासाठी संयुक्त कार्यकारी गटाची काही स्थापना करण्यात आली. चीन आणि भारत ह्या दोघांचाही आर्थिक विकासाचा वेग वाढल्यानंतर दोघांमध्ये व्यापारी संबंध करायला बळकट होण्याची सुरुवात झाली. दोघांमध्ये आर्थिक आणि व्यापारी संबंध सुधारल्यामुळे रशिया चीन आणि भारताच्या चर्चेचे फेऱ्यामुळे काय हळूहळू भारत चीन संबंध काय सुधारणा होत गेल्या. त्यांच्याची सीमा प्रश्न जरी सुटला नसला तरी थोडा मागे पडलेला आहे आणि इतर क्षेत्रातील संबंधाला महत्व त्यांनी प्राप्त केले आहे. बघा भारत आणि अन्य शेजारी राष्ट्र बघा अफगाणिस्तान. अफगाणिस्तानमध्ये राजकीय अस्थिरता मोठ्या प्रमाणावर आहे. तालिबान या दहशतवादी संघटनेतील तेथील वर्चस्व हे त्याला काही कारणीभूत आहे. अफगाणिस्तानमध्ये शांतता सुरक्षितता आणि स्थैर्याने हे तेथील काही हिंसाचाराला काय देते आळा घालले. लोकशाही सरकार स्थापन करण्यास मदत करण्यासाठी भारताने अफगाणिस्तानला मदत देऊन गेली. पण या युद्धामुळे नष्ट झालेल्या दळणवळणाच्या सुविधा काय निर्माण करणे, रस्ते बांधणे, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात काय सहकार्य, शाळा, आरोग्य सुविधा, सिंचन प्रकल्प यांची काय उभारणी करणे अशा सर्वच क्षेत्रात काय भारत अफगाणिस्तानला मदत करत होता. आता बांगलादेश बघा. आजचा बांगलादेश म्हणजे पूर्वीचा पूर्व पाकिस्तानच्या निर्मितीच्या वेळी पाकिस्तानची विभागणी पश्चिम पूर्व पाकिस्तानमध्ये झाली होती. पश्चिम पूर्व पाकिस्तान मध्ये झाले होते. पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान यांच्यातील भाषिक फरक होता. तसेच अन्य राजकीय संघर्ष होते. त्यातूनच बांगलादेश हा मुक्ती चळवळीचा उगम झाला. या चळवळीमुळे बांगलादेश आणि पाकिस्तानच्या वर्चस्वापासून मुक्त करण्यात पुढाकार त्यांनी घेतला. तर बांगलादेश मुक्ती संग्रामात भारताने बांगलादेशाला तिथे मदत केली होती. पण बांगलादेशाची निर्मिती 1971 मध्ये तिथे झाली. भारत आणि चीन हे बांगलादेश यांच्यातील काय पाणी वाटपासंबंधित सीमा रेषेसंबंधित काही करार झाल्यामुळे त्यांच्यातील संघर्षाला संपून त्यांच्यातील व्यापारी संबंध हा अधिक वाढवण्यासाठी त्यांनी सुरुवात केली. मात्र श्रीलंका सोबत काय आपला संबंध. श्रीलंका आपल्या जे काही राष्ट्राचे भारताचे संबंध मैत्रीपूर्ण आहेत. श्रीलंकेतील तमिळ लोक आणि श्रीलंकेचे सरकार यांच्याचे काय संघर्ष 1985 नंतर श्रीलंकेत राजकीय अस्थिरता निर्माण झाले. पण त्यावेळी श्रीलंका सरकारच्या मदतीसाठी भारताने शांती सेना पाठवली होती. सागरी क्षेत्रात सुरक्षेच्या दृष्टीने श्रीलंकेचे असलेले मैत्रीचे संबंध म्हणजे महत्वाचे आहे. तर पुढचं म्हणजे नेपाळ. नेपाळ आणि भूटान हे चारी बाजूने डोंगरी भूभागाने वाढलेला हा देश आहे. त्यांच्या सीमा भारताशी आणि चीनशी काय जोडलेला आहे.
भारत आणि नेपाळ यांच्या जे मैत्रीपूर्ण संबंधाचा पाया 1950 साली भारत आणि नेपाळची मैत्री काय कराराने घातला गेला. या कराराने नेपाळमधील नागरिकांना भारतामध्ये सहज प्रवेशच नव्हे तर सरकारी नोकरी आणि उद्योग करायचा परवाना मिळाला. नेपाळमध्ये राजेशाही होते पण 1990 साली नेपाळची लोकशाहीच्या दिशेने काही वाटचाल सुरू झाली. आर्थिक प्रगती, पायाभूत सुविधा, अन्नविषयक गरजा, व्यापार यासाठी ऊर्जेसाठी नेपाळ काय भारतावर तिथे अवलंबून होता. नेपाळमध्ये 2015 मध्ये झालेल्या भूकंपाच्या वेगवानाने नेपाळला तिथे मदत केली. भूटान बघा, भूटानची सुरक्षित जबाबदारी भारतावर आहे. भूटानमध्ये पाण्याचा प्रचंड स्रोत आहे पण पाण्याचा वापर करून मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती करण्याच्या प्रकल्पात भारताने त्यांना काय केले सहकार्य केले होते. तर म्यानमार भारताच्या पूर्वेकडे असलेल्या आग्नेय आशियाची काही राष्ट्रांना भारताशी जोडणारे प्रवेशद्वार आहे. या भागात विकसित होत असलेल्या लोहमार्ग आणि महामार्गामुळे दक्षिण आशिया, मध्य आशिया व आग्नेय आशिया एकमेकांशी काय जोडले जाते. यामुळे प्रदेशातील व्यापार आणि आर्थिक देवाणघेवाण काय तिथे वाढते. त्या म्यानमार कडून भारताला नैसर्गिक वायूचे आहे तिथे करता येते. बघा मालदीव, भारत आणि मालदीव यांचे संबंध सुरुवातीपासून मैत्रीपूर्ण आहे पण भारताच्या दक्षिणेला असणारे छोटे राष्ट्र अनेक कारणांसाठी काय भारतावर अवलंबून आहे. 1981 पासून दोन राष्ट्र काय व्यापारी संबंध प्रस्थापित केले आहेत. या पायाभूत क्षेत्राचा विकास, आरोग्य, दळणवळण अशा काही क्षेत्रावर भारताने काय मालदीवला मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली. 2006 नंतर त्यांच्यामध्ये संरक्षण क्षेत्रातही काय सहकार्याला सुरुवात झाली होती. पण भारताने मालदीवला सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यासाठी मदत करण्यासाठी सुरुवात केली आहे. पण अवकाश सहकार्य, ऐतिहासिक वस्तूंचे पर्यटन या क्षेत्रात दोन्ही राष्ट्र काही करार केले आहेत. तसेच दहशतवादाच्या समस्येशी लढण्यासाठी सहकार्य करायचे तिथे त्यांनी ठरवले. भारत आणि अमेरिका, भारत आणि अमेरिका ही लोकशाही व्यवस्था काही असे दोन बलराष्ट्र आहेत. पण अमेरिका सुरुवातीपासून भारताचा सर्वात महत्वाचा व्यापारी काय भागीदार होता आणि भारतीय लोक शिक्षण आणि नोकरीसाठी अमेरिकेला जात होते. पण तेथील आणि अनिवासी भारतीय अमेरिकेने भारताच्या सांस्कृतिक आणि सामाजिक आर्थिक संबंध वाढत गेले. पण शीतयुद्धानंतर भारत आणि अमेरिका यांच्यातील सुरक्षाविषयक संबंध मोठ्या प्रमाणात वाढले. भारताने मुक्त अर्थव्यवस्थेचे धोरण स्वीकारल्यानंतर हळूहळू भारतामध्ये आर्थिक प्रगतीचा वेग तिथे वाढू लागला. त्यांचा परिणाम भारत व अमेरिका यांचे काही व्यापारी संबंध अधिक तिथे दृढ होण्यास झाले. बघा 1998 मध्ये भारताने अणुचाचणी केल्यानंतर काही काळ भारत अमेरिका संबंधामध्ये तणाव निर्माण झाला. त्यानंतर हे संबंध सुधारावेत म्हणून भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये चर्चेचा काही अनेक फेऱ्या घेतल्या गेल्या. चर्चेच्या या अनेक फेऱ्यामधूनच भारत अणुशस्त्राचा जबाबदारीने वापर करेल असा अमेरिकेला विश्वास वाटला. पण त्यानंतर भारत आणि अमेरिकेचा संबंध आमूलाग्र परिवर्तन घडून आले. 2005 मध्ये झालेला संरक्षण विषयक सहकार्याचा करार आणि 2008 मध्ये झालेला आर्थिक सहकार्याचा करार हे भारत आणि अमेरिका संबंध काय महत्वाचे टप्पे आहेत. गेल्या 5 वर्षात भारत आणि अमेरिकेच्या दरम्यान सर्व क्षेत्रात काय संबंध तिथे निर्माण झाला. तर भारत आणि रशिया, भारत आणि सोव्हिएत रशिया आणि आताचा रशिया यांच्या सुरुवातीपासून मैत्रीचे संबंध होते. शुद्धतेच्या काळात 1971 मध्ये त्यांच्या मैत्रीचा करार झाला. संरक्षण आर्थिक वैज्ञानिक सहकार्याकडे मोठी चालना मिळाली. सोव्हिएत रशियाने भारताला मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि लष्करी मदतही दिली होती. सोव्हिएत रशियाने विघटन झाल्यानंतर भारताच्या रशियाशी संबंध वाढवण्याचा पहिला प्रयत्न केला. सुरुवातीला रशियाचे राजकीय आणि आर्थिक संबंधात फारशी सुधारणा झाली नाही. पण 1906 नंतर भारत आणि रशिया यांच्यातील संबंध हळूहळू सुधारायला लागले. त्यामुळे सामग्रीचे काय उत्पादन, खनिज तेल उत्पादन अशा क्षेत्रात काय भारत आणि रशिया यांचा काय संयुक्त प्रकल्प उभारला आहे. भारत आणि युरोपीय राष्ट्र,
युरोपीय राष्ट्रांनी भारताच्या व्यापारी संबंध आहे. प्रामुख्याने जर्मनी आणि फ्रान्स ही राष्ट्र भारतात तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. याशिवाय भारतात शस्त्रास्त्र निर्मितीचे तंत्रज्ञान देखील युरोपीय राष्ट्रांकडून मिळत असते. तर अभियांत्रिकी माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रात भारत मोठा निर्यातदार देश आहे. खुल्या व्यापारावर भर दोघांचे प्रमुख उद्दिष्ट आहे. व्यतिरिक्त भारत आणि युरोपियन राष्ट्र हे इतर अनेक बाबतीत सहकार्याची भूमिका घेत असतात. सायबर सुरक्षा, संशोधन, रेल्वे व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, हवाई सुरक्षा, दहशतवाद या सर्वात अनेक करार तिथे करण्यात आले. भारताच्या विकासाच्या दृष्टीने हे सहकार्य त्यांना अत्यंत महत्त्वाचे ठरले. तर बघा भारत आणि आफ्रिका खंड यांच्या सहकार्यासाठी भारताने जाणीवपूर्वक केलेली पावले उचलली आहेत. आफ्रिकेशी जवळचे संबंध असणे दोघांच्या दृष्टीने फायद्याचे ठरणार आहे. हे आफ्रिकेतील अनेक देश काही वेगाने आर्थिक प्रगती करत आहेत. आफ्रिकेत तरुण वर्गाचा सार्वत्रिक विकास होण्यासाठी मदत करण्याची तयारी भारताने दाखवली आहे. शिक्षण, कौशल्य, आरोग्य, विज्ञान, तंत्रज्ञान, शेती, पर्यटन अशा सगळ्यांचा विकास होण्यासाठी भारताने आर्थिक सहकार्याची अनुदान देण्याची तयारी दाखवली आहे. तर भारताची ऊर्जेची गरज आफ्रिकेतील ऊर्जा संपन्न देश इजिप्त, नायजेरिया, अंगोला, सुदान भागवू शकतात. आफ्रिकेबरोबर व्यापार करण्यासाठी भारत हा प्रयत्नशील आहे. 2015 मध्ये झालेल्या भारत आणि आफ्रिका शिखर परिषदेला आफ्रिकेतील सर्व 54 राष्ट्रांचे प्रतिनिधित्व उपस्थित होते. या परिषदेत अनेक जागतिक प्रश्नांवर चर्चा झाली. उदाहरणार्थ हवामान बदल, दहशतवाद, सागरी निर्यात. भारत इंडो पॅसिफिक क्षेत्रात प्रामुख्याने जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि आग्नेय आशिया राष्ट्रांचा समावेश होतो. या सर्व राष्ट्रांचे भारताचे काही घनिष्ठ आणि आर्थिक व्यापारी संबंध आहेत. तेथील अनेक कंपन्या भारताला गुंतवणूक केली आहे. पण भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात काही सामाजिक सुरक्षा इंडो पॅसिफिक क्षेत्रात प्रामुख्याने जपान आणि ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि आग्नेय आशिया राष्ट्रांचा काही समावेश आहे. या सर्व राष्ट्रांचे भारताचे घनिष्ठ आर्थिक व्यापारी संबंध आहेत. तेथील अनेक कंपन्यांची भारतात गुंतवणूक केली आहे. पण भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामाजिक सुरक्षा, गुन्हेगारी हस्तांतरण, अंमली पदार्थ तस्करी विरोधातील मोहीम, पर्यटन, कला, संस्कृती अशा विविध करार तिथे करण्यात आले आहेत. तर पायाभूत सुविधा, आर्थिक सहकार्य, संरक्षण, माहिती तंत्रज्ञान, अन्न ऊर्जा, रेल्वे अशा अनेक क्षेत्रातील विकासासाठी जपान भारताला सहकार्य करतो. भारताला सागरी क्षेत्राच्या विकासासाठी आणि सुरक्षेसाठी आर्थिक आणि तांत्रिक मदत यांचे काम जपानने मान्य केले. हे दोन देशाच्या तटरक्षक दल आणि नौदलामध्ये संयुक्त सराव होत होता. पण भारतीय आणि आग्नेय आशिया बघा, इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूर आणि फिलिपाईन्स, थायलंड, म्यानमार, व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया आणि ब्रुनेई आणि आग्नेय आशियातील राष्ट्राचे भारताच्या सुरुवातीपासून सौरक्षेचे संबंध होते. 1991 मध्ये नंतर भारताने आपल्या आर्थिक धोरणाबद्दल काही बदल घडवून मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारली. त्यानंतर आग्नेय आशियाच्या राष्ट्रांशी असलेले व्यापारी संबंध अधिक वाढ झाली. पण आग्नेय आशियाई राष्ट्रांचे काही व्यापार वाढवण्याचे धोरण पूर्वेकडे लोकिस म्हणजे म्हणून ओळखले जाते. 2014 नंतर हे धोरण आर्थिक सक्रिय झाले म्हणजे कृती करा ऍक्ट ईस्ट म्हणून काही धोरण सध्या तिथे ओळखले जाते. भारत आणि पश्चिम आशियातील देश हा प्रामुख्याने खनिज आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा करणारा देश आहे. भारताने पश्चिम आशियाची राष्ट्रांशी पारंपरिक संबंध आहेत. पण हा पश्चिम आशियाची राष्ट्राकडून मिळणाऱ्या खनिज तेलावर अवलंबून आहे. इराक, बहरीन, कुवेत, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती राष्ट्रांकडून भारत खनिज तेलाची आयात करतो. तर शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान आपल्याला इस्रायल या राष्ट्राकडूनच मिळते. त्याचप्रमाणे संरक्षण विषयक आधुनिक सामग्री देखील इस्रायलकडून मिळते. याशिवाय नोकरी, व्यवसाय निमित्त अनेक भारतीय तेथे राहतात. याचा आपल्याला आर्थिक व्यवस्थेत योगदान देणे महत्त्वाचे आहे. आता सर्व राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध राखणे हा स्वतंत्र राष्ट्राचा विकासही होईल.
यासाठी एकमेकांना मदत करणे भारताच्या परराष्ट्रीय दौऱ्याचा होता प्रमुख उद्देश होता. पण भारताने जगातल्या महत्वाच्या देशामध्ये संबंध थोडक्यात आढावा आपण इथे घेतला. पण पुढील प्रकारात आपण महत्वाच्या आंतरराष्ट्रीय समस्या अभ्यास करणार आहोत. आपण इथे सांगणार. थँक्यू.